क्वेश्चन्स, परीक्षेत क्वेश्चन्स कसे विचारले जातात किंवा कसे विचारले जाऊ शकतात ह्यावर आपण आता बरेच प्रश्न बघणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत संकल्प अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जिओग्राफी बेसिक्समध्ये एक नवीन टॉपिक बघणार आहोत, जो की आहे लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. तर ह्यात आपण काय काय बघणार आहे? ह्यात आपण काही फॅक्ट्स बघणार आणि मग त्यानंतर फॅक्ट्स झाले की आपण प्रश्नावर आधारित अभ्यासाचा आज आपण ह्याचा घेणार. मेजॉरिटी आपण प्रश्न जास्त घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरू करू. लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. आता हे एक डायग्राम आहे लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअरची. टोटल किती लेयर्स आहेत? टोटल 5 लेयर्स आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये. पहिली ट्रोपोस्फिअर, दुसरी स्ट्रॅटोस्फिअर, तिसरी मेझोस्फिअर, चौथी थर्मोस्फिअर आणि पाचवी एक्झोस्फिअर. आपण एक एक करून ही प्रत्येक लेयर बघणार आहे. तर पहिली ट्रोपोस्फिअर. आता ट्रोपोस्फिअर म्हणजे काय? ट्रोपोस्फिअर ही पहिली लेयर आहे ॲटमॉस्फिअरची, फर्स्ट लेयर. आता ही समजा जर आपली लँड आहे, जमीन, किंवा आपण असं अर्थ बनवू, ही जी पहिली लेयर आहे ही आहे ट्रोपोस्फिअर. ही लेयर, ह्या लेयरची रेंज किती आहे? तर ह्या लेयरची रेंज आहे अशी 8 ते 18 किलोमीटर. आता 8 ते 18 किलोमीटर काय आहे? तर ही आपली पृथ्वी, आपला सेंटरचा भाग आहे आणि हा आपला पोलर रिजन आहे, ध्रुवाचा भाग. जसं की आपल्याला माहिती आहे, जे आपलं सूर्याच्या किरण पडत असतात त्या इथं इक्वेटरच्या भागात पडतात आणि एअर इथं राईज होत असते जास्त प्रमाणात. आणि इथं हे भाग, हा जो पोलर रिजन आहे हा थंड असतो, त्यामुळे इथं जास्त ॲटमॉस्फिअरची लेअर पातळ असते, कारण थंड हवा आहे ती खालीच राहते जमिनीच्या जवळजवळ. इथं गरम असतं, हा भाग गरम असतो, हा मधला भाग पृथ्वीचा जास्त गरम असतो, त्याच्यामुळे हवेचं बाष्पीकरण जास्त होत असतं, जे आपण टाइप्स ऑफ रेन्स ह्या टॉपिक मध्ये बघितलेले. इथं कॉर्नरमध्ये आय बटनवर क्लिक केलं तर तुम्हाला मिळून जाईल तो व्हिडिओ, आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल. तर हे ह्या कारणामुळं इथं सेंटरला ही जवळजवळ 18 किलोमीटरची लेअर असती, आणि इथं पोलर रिजनला 8 किलोमीटर, ह्या साईडनी पण सेम. तर ह्यात अजून वैशिष्ट्य काय यायचं, की जशी जशी इथं हाईट वाढत जाते तस तसं टेम्परेचर कमी होत जातं. हे आपण ऐकलं असणार आहे, शाळेत आपल्याला शिकवलंय की जशी जशी हाईट वाढती टेम्परेचर कमी होत जातं. आता हे जरा चुकलेलं आहे, हा पॉइंट इथं हे नाहीये. आता जे आपण ढग बघत असतो, जिथं पाऊस होतो, वातावरणात जे काही बदल होतात, वारे चालतात, हे सगळं ह्या लेअर मध्ये होत असतं, ह्या ट्रोपोस्फिअर मध्ये. जे पण आपण बघतोय, वारं, पाऊस, सगळंच. आता एक टेम्परेचर पडण्याचं पण एक प्रमाण आहे. तर जसं 1 डिग्री सेल्सिअस पर 165 मीटरला टेम्परेचर कमी होत जातं. 1 डिग्री पर 165 मीटरला 1 डिग्री टेम्परेचर कमी होत राहतं. इथं सगळं डस्ट काही असं वातावरणात जी पण धूळ उडतीये, क्लायमेटची चेंज होतात, वेदर होत आहे, ते सगळं इथेच असतं. हे इथं उष्णता जास्त आहे म्हणून ही लेअर जास्त वर उठलेली आहे. इथं थंडी जास्त आहे, उष्णता कमी आहे, पोलर रिजन आहे, त्यामुळं ती लेअर छोटी आहे तिथं. सेम ह्या साईडला पण ही बाजू आणि ही बाजू, ही सेंटर, हे असं आहे, असं काहीतरी होतं. नेक्स्ट आपण पुढची लेअर बघू, स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर ही दुसरी लेअर आहे. ही लेअर कशी आहे? ह्याच्यावर दुसरी लेअर. ह्या लेअरचं वैशिष्ट्य काय आहे, की आपण जी ओझोन ओझोन म्हणत असतो आपण, ती ओझोन ह्या इथं सापडते ह्या लेअर मध्येच. ह्याची रेंज काय आहे? ह्याची रेंज आहे 12 ते 50 किलोमीटर. एक ॲव्हरेज आपण 50 किलोमीटर पकडू. इथून 50 किलोमीटर ही पुढं जवळजवळ हे ढगमुक्त वातावरण असतं. आपण जे बघितलं की इथं ढग होते सगळे, आपण वातावरण ढग वगैरे सगळं बघितलं. हे जरा क्लिअर असल्यामुळं विमान, जे आपले विमान असतात ते ह्या लेअर मधून उडत असतात, ह्या ट्रोपोस्फिअरच्या खालच्या लेअरला. इथं ट्रोपोपॉज, जिथे स्ट्रॅटोस्फिअर आणि
ट्रोपोस्फिअर सुरू होतं किंवा आपण ट्रोपोस्फिअर संपतं त्याला म्हणतो ट्रोपोपॉज. जास्त करून विमान आपली ही ट्रोपोस्फिअरच्या वरती उडत असतात, जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. इथं मी सांगितलं की हे जरा चुकलंय, हे ह्याच्याच वर इथं ह्या इथं उडत असतात विमानं सगळी आपली. हॉट एअर बलून जे आपण बघत असतो हे सगळं ह्या लेअर मध्ये होत असतं, कारण इथं ढगमुक्त वातावरण असतं. पुढं आता इथं जमिनीपासून हे समजा जमिनीपासून एक 30 किलोमीटरच्या अंतरावर इथं ओझोन लेअर सापडते आपल्याला. आता जे आपण खालच्या लेअर मध्ये बघितलं होतं ट्रोपोस्फिअर मध्ये की टेम्परेचर हाईट वाढली की टेम्परेचर पडतो. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होतं, हाईट वाढली की टेम्परेचर वाढतो. आता ह्याचा वाढण्याचं प्रमाण काय आहे, 5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटर. मागचं काय होतं, 1 डिग्री सेल्सिअस पर 165 मीटरनी कमी होतो. इथं 5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटरनी वाढतोय. म्हणजे 1 किलोमीटर वाढला की 5 डिग्री टेम्परेचर वाढणार आहे. आता हे वाढायचं कारण काय आहे, तर ही जी ओझोन लेअर आहे, ग्रीन करू, ही जी ओझोन लेअर आहे ही सूर्याच्या आलेल्या किरणांची हीट ऍब्झॉर्ब करत असती. हेच याचं कारण आहे की हीट इथं वाढत असते. पुढे काय, जवळजवळ ढगमुक्त हवामान आहे, उंचीसह तापमान वाढते. तापमान वाढीचं कारण आहे ही ओझोन लेअर. जेट विमानं, आपली जे पण विमानं असन, हॉट एअर बलून असन, हे सगळं ह्या लेअर मध्ये उडत असतात. आपण पिक्चर वगैरे मध्ये बघितलं असतं किंवा रील्स वगैरे येत असतात की विमान ढगाच्या वरती उडते, तर तेच स्ट्रॅटोस्फिअर मध्ये उडत असतं. पुढच्या जाऊ आपण. मेझोस्फिअर ही तिसरी लेअर आहे आणि सेंटरची लेअर, मधली लेअर आहे. तर मेझोचा अर्थच असतो मिडल, मधली लेअर. आपण बघितलं होतं 5 लेअर आहेत, त्यातली तिसरी लेअर आहे मेझोस्फिअर. ते नावावरच त्याच आहे, मधली लेअर. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की हीच ती लेअर आहे जिथं उल्कापिंड वगैरे जे असतात, मिटिओर्स वगैरे येत असतात, हे इथंच जळून जातात. आपण बघतो की तुटता तारा म्हणतो आपण, की तुटलेला तारा आलाय, जळताना दिसतो. तुटता तारा नाही तर तो हे असतं उल्कापिंड, मिटिओर शावर वगैरे जी होत असती. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती जवळजवळ हे 80 किलोमीटर इथं हे बाकीच्या लेअर इथंच मीटर वगैरे आले असे की इथंच जळून जातात. आता ह्या लेअर मध्ये परत एक वेगळी गोष्ट होती, जी की आहे पहिली लेअर ट्रोपोस्फिअर. इथं टेम्परेचर वाढलं, हाईट वाढली की टेम्परेचर कमी झालं. दुसरी लेअर स्ट्रॅटोस्फिअर, टेम्परेचर वाढलं, हाईट वाढली की टेम्परेचर वाढलं. परत आता मेझोस्फिअर, हाईट वाढली, टेम्परेचर कमी झालं. ह्याची रेंज जवळजवळ एक 80 किलोमीटरची रेंज आहे ह्याची. हे जिथं थांबतं, ही लेअर जिथं संपती ह्याला म्हणतात मेझो पॉज, MESOPAUSE. ही ट्रोपोपॉज, ही स्ट्रेटोपॉज, ही वाली लेअर ही स्ट्रेटोपॉज आणि ही मेझोपॉज. आता ह्या लेअर मध्ये काय होत असतं, एक अप टू -100 डिग्री पर्यंत टेम्परेचर पडतं. मीटर जळतात एवढंच. ह्या लेअर मध्ये जास्त काही नाही. पुढची लेअर आपली थर्मोस्फिअर, ही आपली चौथी लेअर आहे. त्याचं नावावरूनच कळत असेल थर्मोस्फिअर, हीट. थर्मोचा अर्थच असतो हीट, हीटचा स्फिअर म्हणजे काय, ही गरम असणार आहे. गरम कसं आहे बघा, इथं तापमान जवळजवळ 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असतो. हे अर्थ पासून जवळजवळ 400 किलोमीटरच्या अंतरावर ही असते.
समजा जे आपण बाकीचे बघितले लेअर 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 लावत आलो, आणि ही चौथी लेअर ही थर्मोस्फिअर, ही जवळजवळ 400 किलोमीटर अंतरावर असते. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की एक तर हे झालं की ह्याचं टेम्परेचर इतकं जास्त जातं की जवळजवळ 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात असतं. आता ह्याच लेअरला आयोनोस्फिअर म्हणून पण ओळखलं जातं. आयोनोस्फिअर म्हणून पण ओळखलं जातं. आता ह्याचं टेम्परेचर इतकं जाण्याचं कारण काय, की चौथी लेअर आहे, ह्याच्यावरती एक्झोस्फिअर आहे. आता ही जरी आपण ह्याच्यावरती जरी एक एक्झोस्फिअर ही लेअर आहे असं म्हणतो, पण ही जी एक्झोस्फिअर लेअर इथे ॲटमॉस्फिअर, गॅस वगैरे काहीच नसतं. तर मग होतं कसं की हीच एक ॲक्च्युअल लेअर होऊन जाते की जी ज्यामध्ये गॅसेस वगैरे प्रेझेंट आहेत काही प्रमाणात. आणि फर्स्ट लेअर हीच आहे जी डायरेक्ट ह्या सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. आता या सनलाईटमुळं हे सगळं वातावरण इथलं गरम असतं, कारण इथले इथले पण जे मॉलिक्युल्स आहेत ते शोषून घेतात. आणि आयोनोस्फिअर ह्या लेअरला आयोनोस्फिअर पण का म्हणतात, की आता जे आपले रेडिओ सिग्नल्स असतात हे सगळे ह्याच लेअरवरून रिफ्लेक्ट होत असतात. समजा आपली ही पृथ्वी, आपली जो पण रेडिओ वेव्ह इथं जातोय, इथून रिफ्लेक्ट होऊन परत पृथ्वीकडे येतो. आता हीच लेअर आहे जिथं आपले इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असन, आपले सॅटेलाइट्स असन, हे सगळे समजा ही लेअर आहे, ह्याच लेअरमध्ये इथंच फिरत असतात सगळे सॅटेलाइट, स्पेस स्टेशन्स, हे सगळं इथंच असतं. आता समजा आपण इथून इथं माझा मित्र आहे, मी इथून कॉल केला, रेडिओ सिग्नल इथं आला सॅटेलाइटला, इथून परत आला मित्राला कॉल, मित्राला आवाज गेला, तो काही बोलला, रेडिओ सिग्नल इथं आला, परत आला माझ्याकडे, उंचीचं इथं तापमान वाढतं. परत त्याच्या पुढच्या लेअरमध्ये जशी उंची वाढती तापमान कमी होतं. आपण ते बघणार आहे पुढं. आता उंचीचं तापमान वाढतं, किती वाढतं, जवळजवळ 2000 पर्यंत जाऊ शकतं. ढगमुक्त आणि पाण्याची वाफ मुक्त आहे. इथं ढग नसतात, आपण खालीच बघितलं, ढग खालीच संपतात, पहिल्या लेअरमध्येच ढग संपून जात आहेत ट्रोपोस्फिअरमध्ये. तिथून पुढे ढग जरा कमी आढळतात. आता इथं काही प्रमाणात गॅसेस वगैरे आढळतात. पुढं काय येथे कधी ओरोरा, जे आपण ओरोरा म्हणतो, काय त्याला मराठी शब्द उत्तरी आणि दक्षिणी दिवे आपण म्हणतो त्यांना. हे ज्या लाईटी वेगवेगळ्या दिसतात, इथे एक क्लिप टाकन मी, ती बघ सांगतो मी. हे आपण जे म्हणतो की नॉर्दर्न लाईट्स वगैरे त्यांना म्हणतो, इथं वेगवेगळ्या प्रकारची लाईट ते फिरत असते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, परत वेगवेगळे जे सॅटेलाइट आहेत ते सगळे ह्याच स्पेअरमध्ये असतात. पुढचा आणि शेवटची लेअर, आता ही काय, ही एक्झोस्फिअर. एक्झोचा अर्थच आहे की बाहेरचा. आपण बघतो स्केल्टन मध्ये इंडोस्केल्टन, एक्झोस्केल्टन, एक्झोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन, हे आपण बघत असतो. ते एक्झो बाहेरचा. आता ह्यात हवामान अजिबात नाही, आणि हे काय होतं ग्रॅज्युअली, ते एक्झोस्फिअर इथून सुरू झालं समजा आपण, आणि हे हळूहळू ग्रॅज्युअली स्पेसमध्ये मिक्स होऊन जातं. ह्याची अशी कोणती क्लिअर बाउंड्री नाही, जसं की आपण इथं मागच्या ह्याच्यात सगळ्यात सांगितलं की इथून हे सुरू झालं, तिथून ते सुरू झालं, ह्या रेंजमधून. तशी ह्याची काही रेंज नाही. हे 400 किलोमीटर ते 10,000 किलोमीटर पर्यंत असू शकतं. आणि इथं काही प्रमाणात, एकदम छोट्या प्रमाणात काही गॅसेस आढळून येतात, आणि मग स्पेसमध्ये ते मिळून जातात, कारण इथं ग्रॅव्हिटी वगैरे पण नाही आहे आपली काही. 10,000 किलोमीटर पर्यंत हे असू शकतं. रेंज आपण सांगतो, आपल्याला माहित नाहीये इथून पुढचं. वायुमंडल हवामान नसते, बहुतेक पृथ्वी उपग्रह या थरात फिरतात. सर्वात उंच थर आहे हेच, यात जास्त सांगण्यासारखं नाहीये काही. आता आपण बघणार काही क्वेश्चन्स.
परीक्षेत क्वेश्चन्स कसे विचारले जातात किंवा कसे विचारले जाऊ शकतात ह्यावर आपण आता बरेच प्रश्न बघणार आहेत. आणि इथं मी काही घेणार आहे आणि जे सगळंच घेणं पॉसिबल नाही त्यासाठी एक सेपरेट क्विज टाईप बनवून ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह झाल्याच्या काही टायमानंतर. तर पहिलं काय, पृथ्वीच्या पृष्ठभागात सर्वात जवळ कोणता वातावरण आहे? तर ते आपण बघितलं होतं ट्रोपोस्फिअर आहे आपलं. दुसरं कोणतं? स्ट्रॅटोस्फिअर. तिसरं मिझोस्फिअर. मिझोस्फिअर म्हणजे सेंटरचं. 1 2 3 4 5. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. मिझो हा मधला, मिझो असं समजू शकता, एम पासून मधला. पुढचा क्वेश्चन बघू आपण. आणि हे क्वेश्चन्स असेच प्रकारचे क्वेश्चन्स परीक्षेत विचारले जातात. ती कोणती पण परीक्षा असू शकते, आपली एमपीएससीची, एनडीएची, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. आता पुढचा प्रश्न, व्हॉट इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्ट्रॅटोस्फिअर? स्ट्रॅटोस्फिअरचे काय मुख्य वैशिष्ट्ये आहेत ते आपण बघू. इट कंटेन्स मोस्ट ऑफ द अर्थ वेदर सिस्टम. नाही, ते करतं ट्रोपोस्फिअर. हे आहे का? नाही. इट हॅज हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन लेअर. होतं का? होतं. इट इज द कोल्डेस्ट. कोल्डेस्ट आहे का? नाही, तर टेम्परेचर वाढते. रॉंग. इट इज वेअर मेटिओर्स बर्न अप. मेटिओर इथं जळतात का? नाही, हे मिझोस्फिअर मध्ये जळतात, मधल्या लेअर मध्ये. हे कुठे? हे पहिल्या लेअर मध्ये, ट्रोपोस्फिअर मध्ये. आणि हे कोल्डेस्ट वालं कोणतं आहे? मिझोस्फिअरच. हे पण 100 डिग्री पर्यंत टेम्परेचर पडू शकतं. पुढे काय? पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर बहुतांश उल्का कोणत्या थरात जळतात? आपण इथंच बघितलं, मेसोस्फिअर मध्ये जळतात. व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट टेम्परेचर ऑफ थर्मोस्फिअर? आता थर्मोस्फिअर आपण जी चौथी लेअर आहे ती आपण बघितली. ते किती असतं? तर ते 2000 डिग्री सेल्सिअस पर्यंत असू शकतं. पुढचं काय? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कोणत्या वातावरणीय थरात फिरते? आपण बघितलं, थर्मोस्फिअर मध्ये फिरते. हेच फिरते का फक्त ISS, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन? नाही, आपले जे सॅटेलाइट आहेत, काय आपण म्हणतो, बरं सॅटेलाइटच म्हणू, आता मराठी शब्द मला आठवत नाही, सगळे इथंच फिरत असतात. उपग्रह, आपले जे उपग्रह असतात ते सगळे ह्याच लेअरमध्ये फिरत असतात. रेडिओ सिग्नल जे आपले आहेत की सगळे इथूनच ह्याच लेअरमधून रिफ्लेक्ट होत असतात. कसे? वरती आपण बघितलं, जमीन आहे, इथं मी कॉल करतो, इथं मी मित्र आहे, हे थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर मध्ये गेली रेडिएशन, तिथून परत माघारी आली, मला रिफ्लेक्ट होऊन माझ्या मित्राकडे गेली, असं. काय? विच लेअर इज अप्पर मोस्ट पार्ट ऑफ एक्झोस्फिअर? अप्पर मोस्ट कोणती आपण बघितली? एक्झोस्फिअर. एक्झोचा म्हणजेच बाहेरचं असतं. एक्झोचा अर्थच म्हणजे बाहेर आहे, सगळ्यात बाहेरची लेअर. पुढं आता हा एक प्रश्न आहे ज्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात की चढत्या प्रमाणात लावा, उतरत्या प्रमाणात लावा, दिलेले लेयर्स हे आपण क्वेश्चन मध्ये बघत असतो की नद्यांच्या विषयांमध्ये होतं की लांबीनुसार चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, की पहिलं कोणतं. आता ह्यात काय की पहिली लेअर कोणती आहे, दुसरी लेअर कोणती आहे, तिसरी लेअर कोणती, ह्या क्रमात अरेंज करा, किंवा उतरता क्रम खालून वर किंवा वरून खाली असं अरेंज करा. तर ह्यात काय विचारलं आपल्याला? विच ऑफ द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक लेयर्स ऑफ फ्रॉम अर्थ सरफेस अपवर्ड्स? खालून वर जायचे आपल्याला, वरच्या दिशेने, पृष्ठभागापासून वरच्या दिशेने वातावरणीय थरांची योग्य क्रमवारी लावा. तर आपण लावू.
पहिला थर आपण काय बघितला होता, ट्रोपोस्फिअर. तर हा ऑटोमॅटिक कट होतो. आता हा राहिला. हे आता बघा, दुसरा मेझोस्फिअर आणि दुसरा ह्याच्यात स्ट्रॅटोस्फिअर. आता मेझो आपण म्हणलो होतो, मेझो म्हणजे मधला, एम पासून मधला असं लक्षात ठेवत तरी चालते. तर मधला आहे हा दुसऱ्याला येऊ शकतो का? नाही, हे कॅन्सल. तिसरा सी, पुढचे बघायचीच गरज नाहीये, हे दोन बघितले तरच आन्सर येऊन जातं. फक्त क्रमवारी लक्षात ठेवा. लक्षात ठेवायला सोपं कोणतं आहे? एक्झोस्फिअर, की जे की सगळ्यात बाहेरची लेअर आहे. त्याच्या खाली आयोनोस्फिअर लगेच चिटकून आहे, आणि त्याच्या खाली मधली मिझोस्फिअर, त्याच्या खाली स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर. पुढचा, विच लेअर कम्स इमिडिएटली आफ्टर ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर नंतर दुसरी कोणती येते लगेच? मिझोस्फिअर मधली. परत, विच ॲटॉमिक लेअर इज लोकेटेड बिटवीन मिझोस्फिअर अँड एक्झोस्फिअर. आपण बघितलं होतं मिझोस्फिअर, विच ॲटॉमिक लेअर, आणि एक्झोस्फिअर मध्ये एक लेअर ही आपण कोणती बघितली होती? आयनोस्फिअर किंवा थर्मोस्फिअर ह्याला म्हणतात. ही मधली चौथी पाचवी शेवटची सगळ्यात बाहेरची थर्मोस्फिअर. थर्मोस्फिअर मध्ये ऑप्शन मध्ये थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर हे दोन्ही असणार. दोन्हीपैकी काही एक असू शकतं. तर दोन्हीपैकी एक जे पण असेल ते टिक करा. हे असं नाही होणार की आयनोस्फिअर पण दिले आणि ट्रोपोस्फिअर पण दिले. विच लेअर इज द थर्ड फ्रॉम, तिसरी लेअर कोणती आहे पृष्ठभागापासून? तर ती आपण बघितली मेझोस्फिअर, जी की मधली आहे. प्रश्न एकच आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे तो विचारला जाऊ शकतो. आपण हेच बघतोय की कशा कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता, इन विच लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर डू मोस्ट क्लाउड्स अँड वेदर फेनॉमेना अकर. आपण बघितलं होतं ट्रोपोस्फिअर मध्ये. ट्रोपोस्फिअर मध्ये होतं सगळं, आपण ढग, पाऊस, वातावरणात जे पण काही बदल होतात ते सगळे स्ट्रॅटोस्फिअर आपलं ट्रोपोस्फिअर मध्ये होत असतात. आपण वरती क्लिक झाले इथं. पुढचं, विच ॲटमॉस्फेरिक लेअर कंटेन्स हायेस्ट कन्सन्ट्रेशन ऑफ ओझोन. आपण बघितलं होतं, पहिली लेअर होती आपली ट्रोपोस्फिअर, दुसरी स्ट्रॅटोस्फिअर, आणि ह्या स्ट्रॅटोस्फिअर मध्येच ओझोनची लेअर होती, जी की जमिनीपासून एक अंदाजे ॲव्हरेज 30 किलोमीटरच्या रेंजमध्ये असती. आन्सर आहे स्ट्रॅटोस्फिअर. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द मेन गॅस फाउंड. नायट्रोजन ही मेन गॅस आहे ॲटमॉस्फिअर मध्ये सापडली जाणारी. मोठ्या प्रमाणात जी गॅस सापडते ती आहे नायट्रोजन. इन विच लेअर डू अरोरा, जे आपण बघितलं होतं नॉर्दर्न सदर्न लाईट्स, ज्याला आपण उत्तरी आणि दक्षिणी दिवे पण म्हणतो, ते कोणत्या लेअर मध्ये सापडली जाती? थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर ज्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये तापमान का वाढते? ओझोन, अल्ट्राव्हायोलेट किरणांचं शोषण, पाण्याच्या वाफेमुळे, जास्त वायुदाबामुळे, कार्बन डायऑक्साईडमुळे उष्णता अडकते. आपण काय बघितलं होतं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ओझोन स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन लेअर आहे ती सगळी UV रेजला ॲब्झॉर्ब करून घेते, उष्णता सूर्याची ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे टेम्परेचर वाढत असतं. किती वाढतंय? 5 डिग्री सेल्सिअस पर किलोमीटरनी वाढताना आपण बघितलं होतं. बाकीचे सगळे रॉंग आहेत. तर आता आपण इथंच थांबू. अजून बरेच आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहेत, पण सगळे इथं घेणं पॉसिबल नाही. आपण काय करू, एक गुगल फॉर्म्सला एक क्विज फॉर्मॅटमध्ये अजून बरेच क्वेश्चन आहेत, ते आपण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक क्विज फॉर्मॅटमध्ये अजून काही क्वेश्चन्स टाकून देऊ, ते तुम्ही चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन पण दाबून घ्या, ज्याने की आपला व्हिडिओ ज्यावेळेस पण आपला व्हिडिओ नवीन येईल तुम्हाला एक नोटिफिकेशन येऊन जाईल.